येण्याकरता त्याला पूर्वी जन्मीची पुण्य यायला लागते, तोच माणूस काकड्याला जागा होतो. लक्षात ठेवा, हे कोणाचं काम नाही. काकड्या महाराज जरी असेल, महाराज जर काकड्याला नसेल ना असं समजून त्याचं बी कोणतरी पहा. लक्षात घ्या, काकड्याला जाग येणे. आता आमच्यासारखे महाराज काकड्याला कमी नसते, काकड्याच्या टायमाला घरी येते. काकड्याला जाग येण्याकरता पूर्वी पहिली मालिका झाली, दुसरी झाली जगजोगी जगजोगी झालो या जगीन. सगळ्या मालिका झाल्या तरी घरातल्याला जाग आली नाही. जाग कधी आली तुम्हाला घरातल्याला माहिती आहे? जेव्हा आंधळा सुरू झाला. आंधळा काय सुरू झाला? आंधळा. पूर्वी जन्मी पाप केली, घरातली सगळी जागी आणि महाराजाकडे आली. पण त्या महाराजाकडे तुकाराम महाराजाकडे आली आणि महाराजाला म्हणले तुम्ही कधी आले? महाराज म्हणले मी काय? त्या घरातल्या लोकांना सांगते जिथं चोरी करायला गेली तिथं. ते म्हणे मी काय? साधारण 12:30 पावणे 1चा टाइम असेल. तवर या 4 जणांनी ऐकलं. ती म्हणजे तो खरं सांगायला लागला. तवर या 4 जणांनी कणगी तुल्या टाकल्या. पण त्या कणगी पहिले धान्य साठायच्या कणगी होत्या ना, त्या कणगी तुल्या टाकल्या आणि महाराजाला म्हणले एकलेच आहे का? ते म्हणले नाही, अजून 4 जण. तवर हे जे कणगीत होते ना, कणगीतला ह्यो त्याच्यावर तो त्यो त्याचा, आणि त्याच्यातच प्रमाण म्हणा लागले धरीला. अरे ते म्हणे 10-15 दिवसापूर्वी धरलं होतं, अजून पाठीवली सूज उतरली नाही आणि आता होतो धोरण द्यायला लागलं. किती मारते लोक? मारलं नाही महाराज. राम नामाची ताकद काय असते? ज्या प्रभूचं नाम तुकोबरायांनी कंठात धारण केलं ना, परिणाम असं झाला. ज्या कणगीत होते का, त्या पैशावाल्याला सांगितलं 4 जण त्या कणगीत असं खडबड वाटले. म्हणून त्या पैशावाल्याला वाटलं कोण आहे याच्यात, म्हणून ते टाचावर करून पाहिले. हे 4 जण एकामेकाला चोरच दिसत होते, पण त्या पैशावाल्याला चोर न दिसले, साधू दिसले. काय दिसले? साधू. म्हणून पहिला साधू पैशावाल्याने कणगीतून बाहेर काढला. तो त्याच्या मनाला चोरच दिसत होता, पण जसा कणगीतून बाहेर आला तो नित्य नियम करीतच आला. लगेच विष्णू सहस्रनाम म्हणत आला. यश स्मरण मात्रे जन्म संसार वंदना हिमचिदे नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णु. पहिला घेतला, दुसरा घेतला, तिसरा घेतला आणि या पैशावाल्याने सांगितलं कोण आहे तिकडं? ते म्हणजे काय मालक?